नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण स्वदेश सिंगल व्हील मशीनची असेंबली पद्धत बघणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मटेरियल बाहेर काढून ठेवायचे। ग्रीन कलरची चेसी उभी करून तसेच सोबत व्हील असेंबली घ्यायची। व्हील असेंबलीला लावलेले जे बेरिंग आहेत त्या पद्धतीने बेरिंग लावून घ्यायची व लावलेली हे बेरिंग व्यवस्थित रॉडच्या फेस टू फेस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायची। नंतर चेन हे स्प्रॉकेटवर लावून घेऊन बेरिंगची आणि चेसीची व्हीलची आणि चेसीची असेंबली करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नट लूज ठेवायचे। यानंतर व्हील स्प्रॉकेट आणि एक्सेल स्प्रॉकेट एका लाईन मध्ये आलेत का नाही चेक करून घ्या व तसेच चेन टाईट करून बेरिंगचे नट टाईट करून घ्या। या पूर्ण असेंबलीच्या नंतर चेन सरळ आहे का नाही चेक करायला लागेल व जास्त टाईट पण चालणार नाही, थोडी लूज ठेवायला लागेल। यानंतर इंजिन अँड गिअरबॉक्स असेंबली करायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गिअरबॉक्सचे चारही स्क्रू ॲलेंकीच्या साहाय्याने काढून घ्या। ते स्क्रू व्यवस्थित ठेवून व गिअरबॉक्स साईडला काढून ठेवा। यानंतर इंजिन घेऊन माउंटिंग प्लेटमध्ये 4 स्क्रू आलेले असतात, त्या स्क्रूला इंजिनची असेंबली ॲलेंकीच्या साहाय्याने करून घ्या। इंजिन लावते वेळेस व्यवस्थित बघून लावले पाहिजे। 4 स्क्रू व्यवस्थित टाईट करून घेणे। स्क्रू टाईट करते वेळेस 4ही स्क्रू थोडे थोडे टाईट करून घ्यायचे, जेणेकरून इंजिन क्रॉस बसणार नाही। इंजिन टाईट झाल्यानंतर जशी आपण असेंबली गिअरबॉक्सची काढली होती अगोदर चेन लावून घेऊन तशीच असेंबली परत करून घ्यायची। गिअरबॉक्सचे काढलेले स्क्रू हे एक एक करून गिअरबॉक्स मध्ये लावून ते परत असेंबली करून घ्यायची। गिअरबॉक्स असेंबली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायची। ॲलेंकीच्या साहाय्याने 4ही स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायची। यानंतर आपल्याला हँडल असेंबली करायची आहे। दोन्ही स्क्रू अगोदर काढून घ्यायचे। हँडल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून ते स्क्रू आपल्याला लागणाऱ्या हाईट नुसार टाईट करून घ्यायचे, ॲडजस्ट करून टाईट करून घ्यायचे। स्पॅनरच्या आणि ॲलेंकीच्या साहाय्याने ते स्क्रू टाईट करून घ्यायचे। यानंतर एक्सलेटर केबलची असेंबली करायची आहे। हँडलच्या राईट साईडला हँडल ग्रिप पाशी एक स्क्रू आहे, होल आहे, त्या होल मध्ये स्क्रू एक्सलेटर केबल सोबत आलेला स्क्रू लावून ते टाईट करून घ्यायचा। व्हिडिओ मध्ये सर्व स्पष्ट दिसत आहे। यानंतर पेट्रोल टँक मध्ये पुरेसे पेट्रोल टाकायचे व सोबतच ऑइल चेंबर मध्ये ऑइल आहे का ते बघायचे, मिनिमम 1 काडी ऑइल राहायला पाहिजे। यानंतर कार्बोरेटरला असलेले बबल प्रेस करून पेट्रोल टँक मधले पेट्रोल सर्क्युलेट करून घ्यायचे व एक्सलेटर केबलचे स्विच 1 वर ठेवून कार्बोरेटरचं चॉक वर घेऊन दोरी ओढायची। इंजिन चालू झाल्यानंतर कार्बोरेटर मध्ये चॉक आहे ना खाली घ्यायचे। मशीन स्टार्ट झाल्यानंतर चालू करून बघायची व यानंतर कोळप्याची असेंबली करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 बोल्ट लावून कोळप्याची असेंबली करून घ्यायची। ते बोल्ट टाईट करून घ्यायचे। स्पॅनरच्या साहाय्याने ते बोल्ट टाईट करून घ्यायचे। मशीन चालू करून तुम्ही मशीन चालवून बघून नंतर मशीनच्या चेनला ग्रीसिंग करून घ्यायची। ही झाली असेंबली। धन्यवाद।